नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओचा विषय आहे 7/12वर जर तुमचं नाव असेल तर ऑनरेबल कोर्ट तुमचा ताबा आहे असं ग्राह्य धरतं। या अनुषंगाने कायदेशीर तरतूद काय आहे ते बघूया आणि एक जजमेंट बघूया। बघा, मी नेहमी सांगत आलो आहे की 7/12 हा मालकी हक्काचा कागद नाही आणि तुमचं जर 7/12वर नाव असेल तर ते मालकी हक्क साबित करत नाही। मालकी हक्कासाठी वेगळे कागद असतात। असं का? कारण ऑनरेबल सुप्रीम कोर्ट आणि बॉम्बे हायकोर्ट या सगळ्यांचे अनेक जजमेंट आहेत। आता हा इस्टॅब्लिश्ड लॉ आहे तो असा आहे की 7/12 हा रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा जमिनीच्या नोंदी आणि त्याचं रेव्हेन्यूच्या रिलेटेड जे काही उत्पन्न आहे आणि कुठलं पीक निघतं जमिनीत याच्या नोंदी ठेवण्याचा कागद आहे। त्याच्यामुळे 7/12वरची नोंद ही मालकी हक्क म्हणून ग्राह्य धरल्या जाऊ नये, रेव्हेन्यूशी रिलेटेड नोंद ग्राह्य धरावी असं ते जजमेंट आहे। पण आज आपण नेमकं उलटं बघतोय। काय म्हणतोय की बघा, 7/12वर तुमचं नाव असेल तर मालकी हक्काबद्दल तर आपण काही बोलत नाही कारण कोर्ट मान्यच नाही करत ते। पण 7/12वर तुमचं नाव असणे म्हणजे त्या जमिनीवर तुमचा ताबा आहे हे मात्र कोर्ट ग्राह्य धरतं। असं का? कारण काय, 7/12 उतारातील उतारा 7 जो आहे तो नाव, क्षेत्र, जमिनीचा प्रकार या अनुषंगाने असून जो 12 उतारा आहे त्याच्यामध्ये वर्ष, पीक आणि जो ताबेदार आहे जो तिथे पीक पाणी घेतो आणि रीत या नोंदी असतात। त्याच्यामुळे रीत आणि ताबेदार कसणारा याचं नाव असलं की कोर्ट ग्राह्य धरतं की ताबेदार तुम्ही आहात। आता तुम्हाला प्रश्न पडेल की जर आम्ही मालक नाही तर 7/12वर आमचं नाव कसं असू शकतं? 2 केसमध्ये असू शकतं किंवा 2 प्रकारच्या परिस्थितीत असू शकतं। एक, तुमचे पूर्वज किंवा वडील यांनी गावातल्या कुठल्या तरी शेठजीकडे पैशासाठी जमीन ठेवली आणि पैसे घेतले। अशा केसमध्ये खरेदी खत त्याच्या नावात करून देतात आणि असं ठरतं की उलट खरेदी करू तेव्हा पैसे देऊ, तुम्ही आम्हाला उलट खरेदी करून द्या। अशा प्रकारचा व्यवहार ठरला असेल तर त्या केसमध्ये तुमच्या पूर्वजांनी एखाद्याच्या लाभात जरी खरेदी खत केलं तरी त्या माणसाने माहीत होतं त्याला की उद्या पैशाला हे उलट खरेदी पलटून द्यायचं आहे, म्हणून त्यांनी 7/12वर नाव नाही घातलं, 7/12वर तुमचंच नाव आहे। अशी ही पहिली परिस्थिती होऊ शकते। दुसरी परिस्थिती, जेव्हा तुम्ही बिल्डरला वगैरे एखादी जमीन देता तेव्हा बिल्डर काय करतो, खरेदी खत करून घेतो किंवा DAPA करून घेतो त्याच्या लाभात आणि 7/12वर तुमचंच नाव असतं। असं का करतो? कारण बिल्डर तुम्हाला पूर्ण पैसे देत नसतो, तो नाममात्र काहीतरी पैसे देतो आणि बाकी आपले कामं करत राहतो। आता ही कामं रखडली तर 15-15, 20-20 वर्ष रखडली जातात। या केसमध्ये काय असतं, 7/12वर तुमचंच नाव राहून जातं आणि टायटल मात्र बिल्डरच्या लाभात गेलेली असते कारण तुम्ही खरेदी खत दिलं असतं त्याला, असं होत असतं। तर या परिस्थितीमध्ये मालकी हक्काचा दस्त इतर कोणाच्या तरी लाभात झाला असतो पण 7/12वर मात्र तुमचंच नाव असतं, हे असतं। असं असेल तर आता तुम्ही काय करू शकता? तुम्ही असं करू शकता की ज्याच्या लाभात खरेदी खत दिलेला आहे त्याच्या विरुद्ध तुम्ही दावा दाखल करू शकता कारण 7/12वर तुमचं नाव आहे आणि त्याच्या विरोधात तुम्ही मनाई हुकूम, इंजंक्शन हे घेऊ शकता। काय म्हणून मनाई हुकूम घेऊ शकता? त्यांनी आमच्या जमिनीत येऊ नये, एंट्री करू नये, आमच्या ताब्याला हिल्ला हरकत करू नये आणि आमच्या प्रॉपर्टीमध्ये थर्ड पार्टीचा इंटरेस्ट क्रिएट करू नये, कोणाच्या लाभात त्यांनी अजून दस्त करू नये, अशा पद्धतीचा तुम्ही दावा दाखल करून मनाई हुकूम घेऊ शकता। एवढंच का? नाही, याच्या पलीकडे पण होऊ शकतं। हा जो तुमच्याकडे ताबा आहे हा जर 12 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीपासून आहे हे जर तुम्ही कोर्टात सिद्ध करू शकलात तर तुम्ही पुढचा लाभ घेऊ शकता। तो काय आहे? ॲडव्हर्स पोझिशनच्या अंतर्गत तुम्ही तुमच्या जमिनीवर मालकी हक्क सांगू शकता आणि तो जो दस्तवाला आहे ना, ज्याच्या लाभात तुम्ही दस्त लिहून दिलात, तो दस्त रद्द करून तुम्ही याचे ॲडव्हर्स पोझिशननी मालक पण बनू शकता। अशा पद्धतीचा क्लेम तुमचा होऊ शकतो आणि टिकू शकतो। का टिकू शकतो? कारण ऑनरेबल कोर्ट म्हणतं की 7/12वर जर तुमचं नाव असेल तर तुमचा ताबा आहे असं ग्राह्य मानलं जाऊ शकतं। बरं, या अनुषंगाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। जजमेंटचं नाव आहे रेड्डी वर्सेस वेरप्पा। त्याच्यामुळे तुमच्या बाबतीत असं काही झालं असेल तर हे जजमेंट रेफर करा, डिटेलमध्ये वाचा आणि 7/12वर नाव आहे याचा फायदा घेऊन या प्रकारचे तुम्ही सूट दाखल करून मनाई हुकूम घेऊ शकता किंवा 12 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर ॲडव्हर्स पोझिशनचा दावा पण दाखल करू शकता। तर मित्र, ही होती माहिती 7/12वर जर नाव असेल तर काय करता येऊ शकतं त्या अनुषंगाने। तुमच्यासाठी 2 सूचना, थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही, दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर जा,
तुमचं काही म्हणणं असेल, काही केस असेल तर त्याच्यावर तुम्ही मेसेज टाका. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला हा मोफत नाही, त्याच्यासाठी सल्ला फी लागू आहे. बाय.